परिस्थिती तीच नांदेडमध्ये तूर काढणीला महिना झालाय तरी अजूनही शासनाकडून खरेदी सुरूच करण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांना घरातच तूर साठवून ठेवावा लागतोय। सोयाबीन खरेदी बंद झाल्यानंतर तातडीने तूर खरेदी सुरू होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, पण अजूनही खरेदी केंद्र बंद आहे आणि केंद्रांवर शुकशुकाट आहे। त्यामुळे शेतकरी चिंतातूर झालाय। तूर काढणीला महिना उलटला। तूर काढून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तूर जी आहे ती घरात साठवलेली आहे। शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती तूर खरेदी केंद्र सुरू होण्याची, मात्र अजूनही तूर खरेदी शासनाने सुरू केलेली नाही आहे। आता आपण आहोत नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातल्या या एका सरकारी खरेदी केंद्रावरती। आपण पाहू शकतो की इथे शुकशुकाट आहे, कोणीही शेतकरी नाही, कारण की तूर खरेदीला सुरुवातच झालेली नाही आहे। त्यामुळे शेतकरी इथं नाही आहेत आणि या खरेदी केंद्रावरती शुकशुकाट आहे। खरेदी केंद्र जे आहे तो बंद आहे। तूर काढल्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती की तातडीनं खरेदी हमीभावाप्रमाणे सरकारने सुरू करावी, मात्र अजून ती खरेदी सुरू झालेली नाही आहे। ज्या शेतकऱ्यांना गरज आहे ते त्या आपल्या गरजेनुसार थोडी थोडी तूर बाजारात नेऊन विकत आहेत। मिळेल त्या भावात शेतकरी तूर जी आहे ती विकत आहेत, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये तूर जी आहे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेली आहे। याच केंद्रांवरती सोयाबीनची खरेदी झालेली आहे। 6 तारखेपासून सोयाबीनची खरेदी बंद आहे। त्या खरेदीला बंद होऊन अजून 15 दिवस उलटलेले आहेत, मात्र अजून तूर खरेदीला सुरुवात झालेली नाही आहे। शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की शासनाने त्यांना हमीभावाप्रमाणे त्याची तूर खरेदी करावी। त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपली जी तूर आहे ती घरातच साठवून ठेवलेली आहे। आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे शासनाने लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा आणि शासनाने देखील तातडीनं याबाबतचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। एका